मित्रांनो, आज गोविंदा आपल्यासोबत आहे आणि खूप चांगला अशी शरीरयष्टी सुद्धा त्याची दिसते. दादा, गोविंदाने मागील वर्षी आणि मागच्या नियोजनामध्ये चांगला असं छाप सोडली. महाराष्ट्रामध्ये गोविंदाने नाव करून दाखवलं आणि आत्ताचंच फॉर्च्युनरचं मैदान झालं. श्रीनाथ केसरीमध्ये सुद्धा गोविंदाने एक इतिहास घडवून दाखवला. कसं आहे माहिती आहे का, आपलं मन जर साफ असेल तर बैल पण आपल्याला साथ देतो. आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये नीतिमत्ता साफ लागते. नीतिमत्ता साफ असेल आणि कुठल्याही नंदीला आज कमी लेखायचं नाही. सगळे नंदी हे सारखेच असतात. प्रत्येकजण प्रत्येकाची कलाकौशल्य दाखवत असतात. बघा, प्रसिद्ध गाडा मालक आज चांगला असा एक त्याने अनुभव सांगितलेला आहे. कोणालाही कमी समजू नका आणि कुठेही समजू नका. जिथं शांतता तिथंच कार्यक्रम होणार. खूप असं दादाने सांगितलेलं आहे. दादा, श्रीनाथ केसरीमध्ये बैलांनी खूप चांगलं असं करून दाखवलं. श्रीनाथ केसरीमध्ये आपण यवतमाळचा एक फायरमन बैल आहे. बरोबर आपण आदतमध्ये पळत होतो आणि तिथं पण आपण गुलालामध्ये पात्र झालो आणि आपण तिथं ट्रॅक्टरचा मानकरी झालो. कसा वाटला आनंद तो? आनंद तर चांगलाच होता आणि एक इच्छा होती मनातली, ती स्वप्न पूर्ण केलं आणि आपलं नाव केलं. आता तुम्ही ह्याच वर्षी गोविंदाला खरेदी केलेली आहे. कुठून घेतला गोविंदा? गोविंद आपण जालन्यामधून घेतलेला आहे. वसंत चव्हाण म्हणून आहेत, आपले मित्रच आहेत. त्यांच्याकडून आपण 15 लाख खरेदी केलेलं आहे. बघा मित्रांनो, खूप चांगली अशी खरेदी गोविंदा. गोविंदाने ते आज 15 लाखाची खरेदी करून आणि महाराष्ट्राचा लाडका म्हणून गोविंदा आज मुंबईमध्ये सुद्धा एक चांगला बिनजोडमध्ये सुद्धा त्याचं नाव आहे. आणि 15 लाख रुपये म्हणजे मोठीच खरेदी आहे आणि त्या 15 लाखाचा चीज त्या दादांच्या नावासाठी त्याने आज करून दाखवलेलं आहे. खूप चांगलं असं श्रीनाथ केसरीमध्ये ट्रॅक्टरचा मानकरी झाला गोविंदा. दादा, अजून काय सांगाल गोविंदाबद्दल? गोविंद हा कसा एक कासऱ्यावरती बैल असतो आपला आणि बैल एकदम शांत संयमी आहे. आणि बैलाचं जर वर्णन जर पाहिलं तर बैल हा म्हणजे काजळी खिलारमध्ये आहे आणि ही जी जात आहे ही जास्त टिकून पळते. त्यामुळे आपण त्याची खरेदी करण्याचा प्लॅन केला त्याचा आपण. बघा मित्रांनो, खूप चांगला असं दादांनी सांगितलेलं आहे. दादा, आजचा जो नियोजन झाला, आज गोविंदासोबत जो पायरा पाळला, कसं नियोजन झालं तुमचं? नियोजन म्हणजे आपलेच मित्र आहेत, तेही आपल्याला नियोजन करून दिलं. आणि ॲक्च्युली कसं इथंशी सडाचा रान असल्यामुळे मोठा बैल म्हणजे शरीरदृष्टीने आणि ताकदीने मोठा बैल इथं गरज आहे. कारण कसं आहे, पूर्ण रान जे आहे चढीचं रान आहे. तिथं छोटा म्हणजे दुसरा किंवा आदत बैल घालून तिथं जमणार नाही. त्याच्यामुळं आम्ही हा बैल घेतला, जो बलमा म्हणून बैल आहे त्या बैलाची आम्ही निवड केली. आणि बैल पण हा दोन्ही साईड कडेने पळतो तो. त्याच्यामुळे गाडी आमची चांगल्या फरकाने गटपास झाली. अ, अ, खूप चांगलं असं दादाने सांगितलं आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा गोविंदा बिनजोडला पळतोय. काय सांगाल त्याच्याबद्दल? गोविंद हा आपल्या मुंबईमध्ये पण पळतो, इकडं घाटावरती पण पळतो, दोन्हीकडनं पळतो. आता आता ही पुशेगावची झाली. आता येत आता हे का आता 1 महिना 15 दिवसानंतर मुंबई जोडसाठी खाली जाईल. पुन्हा पुन्हा करून पुन्हा येईल. म्हणजे तो खाली जाणं वरती येणं चालूच राहील त्याचं हे. असं आहे. आता आपल्या मुंबईमध्ये सुद्धा गोविंदाने एक चांगलंच असं नाव करतोय आणि काय वाटतं तुम्हाला मुंबईमध्ये बिनजोडचा खेळ गोविंदा तेव्हा गाजवतच असतोय. तिथे पण तुमचं नाव खूप चांगलं असं झालेलं आहे. कसं आहे, गोविंदा तर आपलं नाव करतोय मुंबईमध्ये, पण आपली दुसरी पण 5-6 बैल आहेत मुंबईमध्ये. जिगर महाकाळ म्हणून आपल्या घरी एक दुसरा म्हणून वासरे आहेत आपल्याकडे, ती पण चांगली पळतात. एक सुंदर आहे. त्याच्यानंतर दुसरे आपले अजून 2 बैल आहेत. आहे आपलं म्हणजे आशीर्वाद म्हणजे आपल्या सगळ्या देवाच्या कृपेने आणि सगळ्यांच्या मित्रपरिवार यांचंही खूप त्याच्यामध्ये आहे, श्रम आहे त्याच्यामध्ये. आणि थोडासा कुठेतरी देवाचा पण आपल्याला आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे. बघा मित्रांनो, संयम आणि शिस्त ही खूप महत्त्वाची आहे. तरच या क्षेत्रामध्ये टिकू शकतो. अ, हे नेहमी दादांच्या तोंडून ऐकायला मिळतंय. दादा, आज प्रसिद्ध एक गाडा मालक गोविंदा मुलं खूप वर आलेले आहेत. दादा, जेव्हा गोविंदा तुमच्याकडे आला आणि गोविंदाने तुम्हाला जेव्हा तुमचं नाव प्रसिद्ध आणि महाराष्ट्रामध्ये गाजायला लागलं, सवंगडी पण तुमचे वाढले, सहकारी पण वाढले. काय सांगाल सहकाऱ्यांबद्दल? सहकार्य म्हणजे आपली कशी बारामतीची मंडळी सगळी, दत्ता मोहिते आणि त्यांचे जे सगळे सगळे त्यांचे परिवार, ते आहे बघून बैलाही चांगल्या पद्धतीने काळजी घेतात. त्याच्यामुळे मुंबईला आल्यानंतर पण आमचे सगळे मित्रपरिवार हे पण चांगल्या पद्धतीने आपला बैल म्हणूनच सांभाळतात आणि चांगल्या पद्धतीने बैलाची निगा राखतात. मुंबईमध्ये तर गोविंदा खूप चांगला पळतोय. कुठल्या नियोजनामध्ये जास्त पळतोय?
मुंबईमध्ये आम्ही कसे भरपूर 5-6 बैलांच्या नियोजनामध्ये येतो. कारण मुंबईला कसं आम्ही एकदम एंडिंगला म्हणजे एप्रिल मेच्या एंडिंगला पूर्ण बैल खरेदी केला. 5-6 मैदानं केली, नंतर पावसाळा सुरू झाला. आपण पुन्हा इकडे वरती आलो. आता हे पुशेगावच्या यात्रेपर्यंत आपण थांबलो होतो वरती काही इथं मैदानं करून. मग पुन्हा आपण 1-2 महिने बिनजोड करून पुन्हा आपण परत येईल वरती घाटावरती बैल. आज सहकारी सर्व तुमच्या सोबत आहेत. काय सांगाल सहकाऱ्यांबद्दल? सहकार्य म्हणजे कालपासूनच आमची सगळी टीम सगळी इथं सज्ज आहे मैदानामध्ये आणि सगळ्यांना एक आशा आहे आपली गाडी गुलालात राहावा. आता बघूया काय होते ते. दादा जाता आता अजून एक प्रश्न विचारतोय. आता पहिऱ्यासाठी खूप अडचणी येतात, सर्वच जण म्हणतात. आणि घाटावर जो खेळ आहे तो म्हणजे खर्चाचाच खेळ आहे. कारण वायदी दिली जातात. खरोखर वायदी घेतली जातात का? आता कसं आहे, आता काही पडद्या मागून घेतात, काही ओपनमध्ये घेतात वायदी. तर वायदी कसं असतंय, जे एखाद्याचा बैल उजेडात यायचा असेल किंवा एखाद्याचा बैलाला पैरे नसेल भेटत, तर वायदी आणि घेतात. आता आपण तर नाही कधी घेत, पण काही लोक घेतात. आता नाव नाही सांगू शकत, पण बरेच जण घेतात वायदी. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं दादांनी सांगितलेलं आहे. आणि सहकारीसुद्धा सोबत आहेत, त्यांना पण विचारू. दादा काय सांगाल गोविंदाबद्दल? गोविंदा तर खूपच छान आहे आणि त्याचा पल तर एक नंबर आहे. तसा शिस्तीला लय भारी आहे बैल. एका कासरीवर राहतोय, मारत बिरत नाही कोणालाच नाही. बारकी पोरं त्याच्यासोबत खेळतात घरी. तसं काय नाही बाकी त्याचं मारा बिरायचं. बघा सहकाऱ्यांनी पण खूप चांगलं सांगितलेलं आहे. आज जुने गाडा मालकसुद्धा आहेत, चांगले वरिष्ठ गाडा मालकसुद्धा आहेत. त्यांना पण आपण विचारूया. आज त्यांना पण बाबा काय सांगाल? हा क्षेत्र आज पुसेगाव हिंदकेसरी मैदान आहे. अहो आम्ही पहिल्यापासून पुशेगावला येतो. मी लहान असताना त्यावेळेसपासून ह्या गावाला आम्ही ह्या देवाला येतोच. आम्हाला भरपूर बैलाचा नाद आहे. ते दत्ता मोहितेनं आमचा चुलत भाऊ आहे आणि त्यांची दोस्ती झाली. दत्ता मोहितेने काय केलं, मग ह्यांची ती दोस्ती झाली तर ह्या बैल गोविंदा तिकडून ती कॉन्टॅक्ट करून घेतला. घेतल्यापासून ह्या बैलानं कुठंच आपला अपयश आणलंच नाही. आणि त्यांच्यामुळं आम्ही आता बारामतीला पार कोराड्यावरून चर्चा करून खास हे गोविंदाची रेस बघाय करता आली. बघा मित्रांनो, खूप चांगलं बाबांनी सांगितलेले आहेत. आणि जुने गाडा मालक आहेत आणि त्यांना या क्षेत्रात खूप अनुभवसुद्धा आहे. आज हिंदकेसरी मैदान होऊन पुसेगावचं, कारण शर्यत क्षेत्रामधली पंढरी म्हणून एक ओळख आहे या पुसेगाव मैदानाची. त्याच्याबद्दल बाबा काय सांगाल? पुशेगावपाशी पहिल्यापासून एक प्रसिद्ध देवस्थान आहे. 1948 साली सेवागिरी महाराजांनी ही घेतली, समाधी घेतली. त्याच्या दुसऱ्या वर्षी आमच्या आजीनं इथं एक माहुन्या म्हणून नावाचा खोंड होता, दुसरा नेला होता. किती साली मग 1948ला ही समाधी झाली. दुसऱ्याच वर्षी यात्रा भरली होती आणि दुसऱ्या यात्रेत नेला होता. म्हणजे मी इतका तेव्हा माझा जन्म बी नव्हता. मग त्यावेळेसवर आम्ही ऐकून तीर्थक्षेत्र सेवागिरीचं आहे आणि इथं जनावरांचा मोठा नाद आहे. त्याच्यामुळे आम्ही दरच वर्षी येतो इथं. आणि ह्या बैलामुळे तर आज मग चारचाकी करून पाठीमागून आम्ही आलो. बघा बाबांनी खूप चांगलं सांगितलं. आज गोविंदासाठी ते बारामतीवरून आलेले आहेत आणि आज शर्यत क्षेत्रामध्ये आनंदसुद्धा घेत आहेत. आणि खूप चांगलं असं आजच्या नियोजनाबद्दल सांगितलं. दादांनासुद्धा विचारूया. दादा आज पुसेगाव हिंदकेसरी मैदान आहे. आज ते शर्यत क्षेत्रातलं पंढरपूर म्हणून एक ओळख आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? शिवगिरी महाराजांच्या आशीर्वादाने जी गाडी इथं गटपास होते किंवा फायनलला राहते, ती गाडी तिला वर्षभर तिला गुलालात पात्र राहते. ती असा परंपरा आहे, म्हणजे वर्षानुवर्ष आलेली परंपरा आहे चालत ती. आणि शिवगिरी महाराजांच्या आशीर्वादाने तो बैल हा त्याला पुढे यशच येत राहतं, असं आख्यायिका आहे इथे. बघा दादांनी खूप चांगलं सांगितलेले आहेत. दादा काय सांगाल? गोविंदा टॉपमध्ये कुठल्या बैलासोबत पळायला पाहिजे, तुमची काही इच्छा आहे का? टॉपमध्ये आता 2-3 नंदी आहेत आपले हे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे टॉपचे नंदी ते बोलणं चालू आहे. सगळी पुशेगाव पूर्व नाव थांबले. सांगा, नाव सांगा. आता आपले बकासूर आहेत, त्याच्यानंतर चिक्के आहे, त्याच्यानंतर लखन आहे. लखनवाल्यांशी पण माझं सकाळीच बोलणं झालं मालकांशी. मथुर पण आमच्या मुंबईचा आहे, ते पण शुभम दादाशी पण आमचं बोलणं झालेलं आहे 1-2 वेळा. उर्मिलाताईचा राजा आहे. असे नामांकित भरपूर खायला बैल आहेत आणि सगळे मालक आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेतच. जसं जसं योग्य ज्या दिवशी योग येईल त्या दिवशी नक्कीच आपण त्याच्यामध्ये पळूया. दादा आता तुम्ही मुंबईमध्ये स्वतः मुंबईचे गाडा मालक आहेत. घाटावर हा सोहळा रंगतोय चांगला. असे खूप मोठे मोठे मैदानं होतात घाटाची. मुंबईमध्ये का नाही होत? कसं आहे, मुंबईमध्ये हा बिनजोडचा खेळ जास्त मानला जातो आणि इकडं 3 फेऱ्याचा जास्त हे आहे. आणि विषय कसा आहे, आता गेल्या वर्षी आपण मुंबईला 2 मैदान झाली होती. यावर्षी पण आता चाललं आहे म्हणजे कर्जतमध्ये मैदानाचं.
आता थोड्या लवकर थोड्या दिवसातच त्याची तारीख पण होईल डिक्लेअर. बघा, खूप चांगलं दादाने सांगितलं आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा असेच मैदानं करण्याची शक्यता लवकरच आहे. दादा, खूप चांगला असं गुलाल प्राप्तसुद्धा तुम्ही झालेत आणि पुढच्या नियोजनासाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय. धन्यवाद.